ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राज्यामधील वारकऱ्यांची ओढ विठू माऊलीच्या दर्शनासाठी लागली आहे। अनेक दिंड्या माऊलीचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान होताना दिसतायत। संत तुकाराम महाराजांचे समकालीन असणारे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं हे 3रं वर्ष आहे। आज रोजी शेख मोहम्मद महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते। जवळपास 3000 पुरुष आणि महिला वारकरी यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत। सकाळी संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामधनं अगदी भक्तिभावात पालखी निघाली। संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालत पालखी पुढे प्रस्थान करणार आहे। शहरामधनं पालखी जात असताना अनेक भाविक भक्तांनी घरांपुढे रांगोळ्या काढल्या। पालखीवरती पुष्पहार अर्पण करत पालखी सोहळ्याचं जोरदार स्वागत केलंय। तर श्री राम मंदिर या ठिकाणी शेख मोहम्मद महाराजांचे अश्व माऊलीचा भव्य रिंगण सोहळा पार पडलाय। आज रोजी प्रस्थान केलेली ही पालखी 10 ठिकाणी मुक्कामी असून 7 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दाखल होणार आहे। असंख्य वारकरी मंडळी या सोहळ्यात सहभागी झालेत आणि विठू नामाचा गजर करत वारीचा आनंद घेत होते। हिंदू मुस्लिम धर्माचे प्रतीक असणाऱ्या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्याला एक विशेष महत्त्व आहे। त्यामुळे पालखी सोहळ्याचे प्रत्येक गावामध्ये अनोखं असं स्वागत गावकरी करतात। या पालखी सोहळ्यास गावकऱ्यांसह नेते, अधिकारी वर्ग, नगरसेवक, वारकरी संप्रदाय यांचं मोलाचं योगदान मिळालं आहे, असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळ मोठे पाटील यांनी सांगितलंय। तर वारकरी संप्रदायामधील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी देखील सहभाग नोंदवत पालखी सोहळ्याचा यावेळी आनंद घेतलाय। चला पंढरीला जाऊ, जीवलगा विठ्ठलाला डोळे भरून पाहू, या म्हणीप्रमाणे आज श्रीगोंदा शहरातील श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे। आजच्या दिवस धरून 10 दिवस पूर्ण ही पालखी मुक्काम करत 7 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आणि जे वारकरी मंडळी आहेत, ज्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस ओढ लागलेली आहे, ते त्या दिवशी या ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत। आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात उभे आहोत। यामध्ये समोरच्या पटांगणामध्ये पाहिलं तर असंख्य वारकरी आणि भाविक भक्त या ठिकाणी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी त्यांनी केली आहे। संपूर्ण श्रीगोंदा शहर हे संत शेख मोहम्मद महाराज की जय आणि माऊलीचे जय घोषाने संपूर्ण श्रीगोंदा शहर दुमदुमून गेलेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर। राष्ट्रसंत संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा श्रीगोंदा शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान करताना दिसत आहे। आज सकाळपासून जर पाहिलं तर राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते या पालखी सोहळ्यात सहभागी झाले। आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊयात। दादा नमस्कार। दादा काय सांगा की आज श्रीगोंदा शहरातून संत शेख मोहम्मदची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते? हे 3रं वर्ष आहे आणि सगळीकडे ज्यावेळेस पालख्या निघाल्या त्यावेळेस शेख बाबांच्या नावाने आपले निघाव अशा प्रकारची चर्चा झाली। पूर्वी इथून जातच होते, हे आता वारकरी आहेत, त्यातले निम्म्याच्या पुढे वारकरी दुसऱ्या दिंड्यात जात होते। या श्रीगोंद्यामधून 30-40 दिंड्या बाहेर जातात, बाहेरून येताना इथून जातात आणि स्वतः श्रीगोंद्यामध्ये 155 दिंड्या आहेत। आपण देखील आजपर्यंत अनेक वाऱ्या केलेल्या आहेत।
जसं ज्ञानेश्वर माऊलीची वारी असेल, आज संत शेख मोहम्मद महाराजची वारी निघते, कसं पाहता? वारी ते मोठीच आहे, कारण माऊलीच्या नावाने वारी निघते, त्यामुळे ती वारी महाराष्ट्रातले सगळे लोक निघतात. श्रीवर्धाने काही गावात माऊलीच्या वारीमध्ये अनेक वाऱ्यांमध्ये काही गंडी वारी केलेली आमदार माहिती मंत्री रावराव पाटोळे या ठिकाणी आपल्याला श्रीगोंदा अहिल्यानगर. श्रीगोंदा पंचक्रोशीचं ग्रामदैवत श्रीगोंद्याचं भूषण तुकाराम महाराजांची समकालीन संत महानुभूती संत शेख मोहम्मद महाराज, योगी पुरुष, ज्ञानेश्वरानंतर संजीवन समाधी असणारे शेख मोहम्मद महाराज श्रीगोंद्यामध्ये वास्तव्य करून सपत्नीक त्यांनी श्रीगोंद्याची समाधी घेतली. इथे 4 संत प्रल्हाद महाराज महापुरुष, रावळ महाराज, गोदड महाराज आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज 4 समकालीन आहेत. 3 हिंदू कुळीत आहेत, परंतु सद्गुरू शेख मोहम्मद मुस्लिम कुळीत जन्माला येऊन त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार केला. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक त्याला तिथं जगभर संबोधलं जातं. वारकरी संप्रदायाची भजन, कीर्तन, प्रवचन शेख मोहम्मदांचं एवढं मोठं साहित्य आपल्याकडे आहे की त्याचा जो आम्ही 4 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. अनुषंगाने 2-3 वर्षापूर्वी अशीच मंदिर आमची राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील इथे भेदाभेद नाही केलं, सर्व धर्मियांचं ग्रामदैवत आहे. एकत्र बसून 3 वर्षापूर्वी पालखी पहिला सोहळा सुरू केला. आता हे 3रं वर्ष आहे. हे करत असताना गावातील आम्ही राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात सर्व शेतकरी बांधव सर्व लोक मनोभावे सहकार्य करतात, सेवा देतात. आणि आता मालकांचा रथ झाला एवढा मोठा, त्याला गावातील लोकांनी नेल्या. आज माझी जी बैलजोडी आहे ती तुकाराम महाराजांच्या पालखीला खांदावून इथं आलेले आहे. सागरचे टिळेकर धायरीचे आणि त्यांचे सहकारी आमचे बोधके साहेब. बैलगाडा शेतीत म्हणजे महाराष्ट्रभर नाव आहे की आपल्या सरकारने बैलगाडा शेती बंद केल्या होत्या, त्या पिढीनं हा सुप्रीम कोर्टातून आणलेला माणूस आमचे बोधके साहेब इथे आहे. त्यांचं एवढं प्रेम महाराज आहे की ते आतापर्यंत कुठलाही रुपया न घेता आमच्याकडनं कुठला यात्रा श्रीफळ सुद्धा घेत नाहीत. म्हणून या 3रं वर्षी त्यांची 4 बैल त्यावर असणारी 25 मुलं बैलांचं कुठलंही आमच्याकडे स्वीकारत नाही. आता असाच पण आता यावर्षी दगारा गाडी वैकुंठवाचे आमदार अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलं आमदार संगणक जगताप आणि सचिन जगताप यांनी नगारा गाडी आम्हाला दिलेली आहे यात्रा पालखी सोहळ्यासाठी. तसेच तालुक्यातील आणखी सर्व लोक मनोभावी येऊन जेव्हा करतात, इथे कुठलाही भेदाभेद नाही. पण आता आज प्रस्थान झालेला आहे. आजचा मुक्काम शेडगाव इथे होईल, उद्याचा मुक्काम आमचा खेड इथे होईल, 3रा मुक्काम भिगोनमध्ये होईल, 4था मुक्काम पळदेवमध्ये होईल पुणे जिल्ह्यात, 5वा मुक्काम इंदापूरला होईल, 6वा मुक्काम पुणे जिल्ह्यात बावड्याला होईल, 7वा मुक्काम अकलूच्या पुढे वेळापूर आहे तिथं होईल. त्याच्या पुढे शेवटी 8व्या मुक्कामी पालखी आमची 9व्या मुक्कामी पंढरपुरात दाखल होईल. पंढरपुरात दाखल्यानंतर वाकरी या ठिकाणी जे आम्ही 2 वर्ष रस्त्यानं संत भेटीला म्हणतो तुकाराम महाराजांची, पहिल्या वर्षी आम्ही विराची गुरवली या ठिकाणी झाली होती, गेल्या वर्षी इंदापूरमध्ये झाली. पण यंदा असं ठरलं की वाकरीमध्ये माऊलींची पालखी असते, तुकोबांची माऊली असते, मुक्ताईंची माऊली असते, सगळ्या तिथे संत भेटून यावर्षी संत भेट वाकरी वारकऱ्यांसाठी. इथनं आता आमच्याकडे काही वाहनं आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांचा वाटचाल करताना एक त्यांचं सामान असावं त्यासाठी शबनम दिलेले लोकांनी डोनरने दिलेलं, आपण नाही. किंवा रस्त्याने जाताना जिथं मुक्कामा ठिकाण आहे त्या ठिकाणी आमच्या डॉक्टरांची टीम रोज संध्याकाळी येते, कुणाला काही कमी पडलं त्यानंतर सकाळची चहा नाश्ताच्या दुपारच्या पण प्रत्येक ठिकाणी कार्यालय आहे, मुक्कामा ठिकाणी कार्यालय आहे. दुसरी सुविधा असं की ज्या गावात आम्ही वारकऱ्यांसाठी ज्या गावात मुक्काम आहे तिथले सरपंच असतील किंवा कोणी पुढारी असतील त्यांच्या गाठी येऊन त्यांना पत्र दिलं की बुवा यावर्षी अगोदर पाऊस झालेला आहे तेव्हा मच्छरचं प्रमाण जास्त आहे. 2-3 वर्षापूर्वी आपल्याकडे कोरोनाचं सावट आलेलं होतं, रोगराईचं. तुमच्यासाठी तुम्ही काय ज्या उपाययोजना करतील ते करा. त्यानंतर आपण स्वतः एक यात्रा उत्सव कमिटी पालखी सोहळा कमिटीने एक ते औषध मशीन फवारा मशीन आहे ते आपण आणलेलं आहे, त्यालाही आम्हाला डोन मिळाला आहे. किती वारकरी सहभागी झाले आहेत? या वारकऱ्यांच्या त्या जवळजवळ 2,500 ते 3,000 वारकरी आता आहे निघताना आणि पुढे जाताना ते थोडी वाढत जातात. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.